नमस्कार माऊली भक्त हो. जय गजानन गुरु गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. दुर्गा मातो सरी की जय, बोल सदानंदीचा उदो. नवरात्रीमध्ये उपवास नाही केले तरी चालतील, पण ह्या 9 देवांच्या कथा ऐकल्याने देवी लक्ष्मी माता तुझ्यासमोर साक्षात प्रकट होऊन तुला आशीर्वाद देईल असं म्हणतात की पौराणिक कथा श्रवण केल्याशिवाय नवरात्री उपवास सफल होत नाही. ही कथा फक्त शेवटपर्यंत ऐकल्याने मनोइच्छित मनोकामना 100% पूर्ण होते. ही कथा ऐकल्याने मूर्ख माणसेही शहाणे होतात आणि त्यांच्यातील विश्वासातील व सिद्धीची दारे उघडतात. फक्त ही पौराणिक कथा श्रवण केल्याने घरात धनाची कधीच कमी पडणार नाही. घरातील रोग, हातात पैसा न टिकणे, गरिबी, कर्ज या सर्वांचा नायनाट होईल. हे ऐकल्याने भक्ताला मोक्ष प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीचा हात सदैव तुझ्या घरावर, तुझ्या कुटुंबावर राहील. आणि जो मनुष्य ही कथा ऐकत नाही तो अनेक दुःख भोगतो, वेदना व रोगाने त्रस्त होतो, अपंग होतो, त्याला संतती होत नाही, धनधान्यही होत नाही, भूक तहानेने व्याकुळ होऊन भटकतो आणि बेशुद्ध होतो. जी पुण्यवान स्त्री हे व्रत पाळत नाही त्या पतीच्या सुखापासून वंचित राहते आणि अनेक दुःख सहन करते. जे भक्त ही कथा खऱ्या श्रद्धेने ऐकतात माता लक्ष्मी त्यांची झोळी आनंदाने भरते. आणि ही कथा शेवटपर्यंत तुम्ही ऐकली पाहिजे, कारण अर्ध ज्ञान घेणे हे चुकीचं आहे. कथेला सुरुवात करण्यासाठी, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, तसंच घरातील धन संपत्तीसाठी आताच कमेंट बॉक्समध्ये ओम धनाय नमो नमा टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग या पवित्र कथांना सुरुवात करूया. ज्या कथा तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायच्या आहे तरच तुम्हाला असा चमत्कारी अनुभव येऊ शकतो, कारण अर्ध अधुर ज्ञान कधीही आपल्यासाठी चांगले नसते. श्री गणेशाय नमः. गण गण गणात बोते. श्री गणेशाय नमः. कात्यायनी मातेची कथा. दुर्गेचे हे 6वे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या 6व्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाने मन आज्ञा या चक्रात स्थिर होते. योग साधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे. या चक्रात स्थिर झालेले साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो. परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते. दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे. कथ नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्येच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला. काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देहून महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीला सर्वप्रथम पूजा केली, म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे 3 दिवस महर्षी कात्यायनी यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता, अशी ही कथा आहे. कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्णाच्या पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रजगोपींनी या देवीला पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेजपुंज आहे. तिला 4 भुजा आहेत. देवीच्या उजव्या बाजूकडील वरचा हातात अभय मुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे. कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या 4 फळाची सहजतेने प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो तो रोग, भय, दुःख आणि संतापापासून मुक्त होतो. 7 जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे. माता दुर्गेचे 7वे रूप कालरात्री रूप. कालरात्री मातेची कथा.
पौराणिक कथेनुसार एकेकाळी रक्तबीज नावाचा राक्षस होता. या राक्षसाने सर्वत्र हाहाकार माजवला होता. त्या दहशतीमुळे मानवांपासून देवांपर्यंत सगळे त्रस्त होते. रक्तबीजाला हा असा राक्षस होता ज्याला विशेष वरदान प्राप्त होते. या वरदानानुसार त्याच्या रक्ताचा एक जरी थेंब पृथ्वीवर पडला तरी रक्ताच्या थेंबापासून त्याच्यासारखा दुसरा शक्तिशाली राक्षस निर्माण होत होता. अशा रीतीने रक्तबीजचे सैन्य तयार होत राहिले आणि त्याचा अत्याचार वाढत गेला. रक्तबीजामुळे त्रासलेल्या सर्व देवी देवतांनी देवांचे देव महादेव यांच्याकडे जात आपली व्यथा मांडली. त्यानुसार महादेवाला माहीत होते की फक्त देवी पार्वतीच रक्तबीजाचा अंत करू शकते. महादेवा माता पार्वतीला विनंती केली. त्यानुसार देवी पार्वतीचे काल रात्री रूप प्रगट झाले. देवी काल रात्रीचे हे रूप उग्र आणि विकराळ होते. काळा वर्ण, मोकळे केस, गळ्यात माळ, एका हाताची अभय मुद्रा, एका हातात लोखंडी काटा आणि दुसऱ्या हातात तलवार असे देवीचे स्वरूप आहे. रक्तबीजचा वध करताना माता काल रात्रीने रक्तबीजच्या शरीरातून निघणारा